कार्तिकला तिची ती अवस्था त्याला पाहवत नव्हती. संध्याकाळी जेव्हा तिचा फोन आला होता तेव्हा तिचा घाबरलेला आवाज ऐकून तो अक्षरशः हादरला होता. त्याने लगेच पूर्ण पोलीस फोर्स कामाला लावली होती आणि अगदी वेळेत तो तिथे पोचला होता. पण राजला तिच्या जवळ जाताना पाहून त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने थेट त्याच्यावर गोळी झाडली होती, तीही छातीत. फक्त पोलिसांमुळेच राज वाचला होता. जर त्यावेळी तिचा फोन मला लागला नसता आणि मी वेळेत पोचलो नसतो तर तिचं काय झालं असतं? त्या विचारानेच तिच्या हातावरील पकड अजून घट्ट झाले. नकळत भीतीची एक लहर त्याच्या संपूर्ण शरीरातून गेली. त्याने डोळे मिटले आणि एक खोल सुस्कारा सोडला. यापुढे देवयानीला मी कधीच एकटं सोडणार नाही. पण लगेच दुसरा विचार त्याच्या मनात आला, पण ती का माझ्यासोबत राहील? एकदा आजोबा गेले की तीही निघून जाईल. मग पुन्हा तिच्या आयुष्यात असंच काही झालं तर? कार्तिकने अलगद तिचा हात खाली ठेवला आणि तो बाहेर आला. त्याने कॉफी ऑर्डर केली आणि समोर पाहत विचारात हरवला. काय रे बाबा, आता ती शुद्धीवर आली ना? मग एक झोप काढ आता. डोळे बघ पूर्ण लाल झाले तुझे. मागून रवीचा आवाज आला. कार्तिकने त्याच्याकडे पाहिलं. तुला तर झोप आली होती ना? त्याने भुवया उंचावत विचारलं. हो, झोपणारच होतं, पण वाटलं मी झोपलं आणि चुकून तुझ्या देवयानीला काही झालं तर तू माझा खूनच करशील, जसं त्या माणसाचा अर्धा खून केलास. रवी हसत म्हणाला आणि त्याच्या बाजूला येऊन बसला. आय वॉन्ट टू किल हिम अँड वन डे आय विल डेफिनेटली डू इट. कार्तिक दात खात रागाने म्हणाला. अरे पण आता काय कमी केलंस? थोडक्यात वाचलाय तो, नाहीतर जागेवरच गेला असता. कार्तिक, एवढा राग? रवी शांतपणे म्हणाला. पण कार्तिकच्या चेहऱ्यावरचा राग अजूनही शांत झाला नव्हता. मग रवीने विषय हलका करण्याचा प्रयत्न केला. ओके, अरे आपल्या प्रेमावर कोणी वार केला तर कोण सोडतं त्याला? तो थोडा मिस्सिलपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकताच कार्तिकने चमकून त्याच्याकडे पाहिलं. यू लव्ह हर, राईट? कार्तिक काही क्षण शांत राहिला. आय डोंट नो, पण तिच्याबद्दल काहीतरी खूप स्पेशल वाटतं. तिला कोणत्याही प्रॉब्लेममध्ये पाहू शकत नाही आहे मी. ती रडली की मला त्रास होतो. ती कायम माझ्यासोबत असावी असं वाटतं. तो दूर कुठेतरी पाहत म्हणाला. त्याचा प्रत्येक शब्द मनाच्या खूप खोलवरून येत होता. हे सगळं ऐकून रवी गालातल्या गालात हसला. सही कहा है किसी ने, एक कमीनी मोहब्बत बडे बडे लोगों की वाट लगा देती है. आज बघितलंच? तो पुटपुटला. व्हॉट? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. बहुतेक त्याला नीट ऐकू गेलं नव्हतं. नथिंग, जस्ट वॉन्ट टू से यू आर इन लव्ह. रवी उठत म्हणाला आणि लगेच गालाला हात लावत तेथून पळाला, कारण त्याला कार्तिकच्या रिॲक्शनची भीती वाटत होती. रवी गेल्यावर मात्र कार्तिक पुन्हा विचारात हरवला. आय एम इन लव्ह? खरंच? त्याने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि त्या क्षणी आतून देवयानीच्या घाबरलेल्या ओरडण्याचा आवाज आला. तो दचकून लगेच उठला आणि आत धावत गेला. समोर देवयानी बेडवर गुडघे पोटाशी घेऊन बसली होती आणि त्यातच मान लपवून थरथरत होती. तो पटकन तिच्याजवळ गेला. देवयानी, व्हॉट हॅपन? त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं. तिने हळूच मानवर केली. तिच्या डबडबलेल्या डोळ्यात अजूनही तीच भीती होती. सर. तिच्या तोंडातून अस्पष्ट आवाज बाहेर पडला आणि त्या क्षणी तिने त्याला घट्ट मिठी मारली. कार्तिक क्षणभर शॉक झाला, पण तिच्या शरीराचे थरथर आणि तिची ती घाबरलेली अवस्था पाहून त्यानेही तिच्या भोवती हात गुंफले. काही नाही. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करू लागला. आवाज ऐकून धावत आलेल्या रवीने एकदा त्या दोघांकडे पाहिलं आणि हलकंसं हसत तो पुन्हा बाहेर निघून गेला. सर प्लीज, मला सोडून जाऊ नका प्लीज, मला खूप भीती वाटते. ती अडखळत रडत म्हणाली. डोंट वरी, मी आहे इथेच, कुठेही जाणार नाही, तुला सोडून नाही जाणार. तो तिच्या केसातून हात फिरवत प्रेमाने म्हणाला. ती थोडी शांत झाल्यावर त्याने तिला पुन्हा अलगद झोपवलं. तिच्या गालावरचे अश्रू पुसताना त्याचं हृदय भरून आलं. तिनेही डोळे मिटले, पण त्याचा हात मात्र सोडला नाही. कार्तिक शांतपणे तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि त्यात मिसळलेली भीती पाहून त्याला आतून खूप वाईट वाटत होतं. आधी ड्रग्सचा प्रकार आणि आता हे. तिच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स काय येतात? तो विचार करत होता आणि त्याच विचाराने त्याचं टेन्शन वाढत होतं. शेवटी त्याने खुर्चीला डोकं टेकवलं आणि डोळे मिटले.
सकाळी देवयानीने डोळे उघडले. आता तिला थोडं बरं वाटत होतं. तिने शेजारी पाहिलं तर कार्तिक खुर्चीत बसल्या बसल्या झोपला होता आणि त्या अवस्थेतही त्याच्या हातात तिचा हात होता. तिला हलकंसं लाजल्यासारखं वाटलं. तिने हळूच त्याच्या हातातून आपला हात काढून घेतला आणि नीट बसली. तिच्या अगदी हलक्या हालचालीनेही त्याला जाग आली. देवयानी, हाऊ आर यू नाव? कार्तिकने नीट बसत विचारलं. आय एम फाईन सर, ती हलकंसं हसत म्हणाली. पण ते हसू जबरदस्तीचं आहे हे त्याला लगेच जाणवलं. काही हवंय का? चहा, कॉफी? त्याने डोळे चोळत विचारलं. त्याचे लाल झालेले डोळे पाहून तिच्या मनात कालवाकालव झाली. नाही, नको सर, ती हळू आवाजात म्हणाली. तेवढ्यात रवी आत आला. ओहो, गुड मॉर्निंग. हाऊ डू यू डू फील नाव? त्याने देवयानीकडे पाहत विचारलं. ती काही बोलणार तेवढ्यात शी इज फाईन. आय ऑलरेडी आस्क्ड हर, कार्तिक मध्येच म्हणाला. रवीने मनातल्या मनात कपाळावर हात मारला. ओके देन, तुम्ही आता घरी जाऊ शकता. मी काही औषधं लिहून देतो, ते वेळेवर घ्या. रवी, तिच्या डोक्याची जखम कधीपर्यंत ठीक होईल? कार्तिकने लगेच विचारलं. जखम आहे, थोडा वेळ तर लागेलच ना? ओके, जे काही मेडिसिन असतील ती पाठवून दे, मी तिला घेऊन चाललो आहे, कार्तिक उठत बोलला. ओके बॉस. देवयानी, कार्तिकने तिच्यासमोर हात केला. देवयानीने त्याचा हात पकडला आणि बेडवरून उठली. थँक्यू डॉक्टर, ती रवीकडे पाहून म्हणाली. यू आर वेलकम, रवी हसत म्हणाला. नो नीड नाव, आणि हे शब्द पुन्हा बोलू नकोस. तिला हॉस्पिटलची गरज नाही, कार्तिक रागाने म्हणाला. रवीने पुन्हा एकदा मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. मी तर असंच बोललो होतो, सगळेच वेलकम म्हणतात म्हणून, पण माझं हॉस्पिटल आहे हे मी विसरलोच. रवी बारीक तोंड करून कार्तिककडे पाहत होता. संडे फ्री असेल तर घरी ये, कार्तिक जाता जाता त्याला म्हणाला. ते ऐकताच रवीचा चेहरा खुलला. पार्टी करेंगे, रवी हसत म्हणाला. पण तोपर्यंत कार्तिक देवयानीला घेऊन बाहेर पडला होता. त्याने तिला गाडीत बसवलं आणि गाडी सुरू केली. पूर्ण रस्ता दोघेही शांत होते. ती तर शुद्धीवर आल्यापासूनच शांत होते, म्हणून त्यानेही तिला जास्त काही विचारलं नाही. कदाचित या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तिला थोडा वेळ हवा होता. घरी आल्यावर त्याने तिला स्वतःच्या रूममध्ये आणलं. सर, मी माझ्या रूममध्ये जाते. ती त्याच्या रूममध्ये येताच म्हणाली. नो नीड, इथेच थांब, तो म्हणाला. ती काहीच बोलली नाही. तशीही ती अजून त्या धक्क्यातून पूर्ण सावरली नव्हती. त्याने तिला बेडवर बसवलं. थोड्या वेळाने एक नोकर जेवण घेऊन आला. कार्तिकने जेवणाचा ट्रे घेतला आणि त्या नोकराला दरवाजातून बाहेर पाठवलं. देवयानी, काहीतरी खा, तुला बरं वाटेल. कार्तिक जेवणाचा टेबल तिच्यासमोर सरकवत म्हणाला. मला भूक नाही, प्लीज तुम्ही खाऊन घ्या, ती म्हणाली. कार्तिकने तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहिलं. भकास, उदास, जणू तिच्यातली तीच कुठेतरी हरवली होती. त्याला खूप वाईट वाटलं. तो तिच्या शेजारी बसला आणि समोरच्या ताटातून चमच्याने थोडंसं जेवण घेतलं. देवयानी, खा, तो चमचा तिच्या समोर धरत म्हणाला. सर, नको मला खरंच, देवयानी मान खाली घालून म्हणाली. तिला खरंच काही खायची इच्छा उरली नव्हती. मला काही माहिती नाही, तुला खावंच लागेल, कार्तिक म्हणाला. त्याने एका हाताने तिचा चेहरा अलगद पकडला आणि तिच्या तोंडात चमचा घातला. आता तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तिने कसंबसं खाल्लं. पण आज पहिल्यांदा कोणीतरी तिला एवढ्या काळजीने भरवत होतं. तिचं हृदय भरून आलं. घास घशातच अडकला. त्यात तिचा घसाही पूर्ण कोरडा झाला होता, त्यामुळे तिला ठसका लागला. कार्तिकने लगेच तिला पाणी पाजलं. सर, मला नको खरंच, मला भूक लागली की मी खाईन, देवयानी खोकला आवरत म्हणाली. ओके, मग हा ज्यूस तरी पी, कार्तिक ज्यूसचा ग्लास तिच्यासमोर धरत म्हणाला. तिने थोडं तोंड वाकडं केलं, पण त्याने ग्लास थेट तिच्या ओठांजवळ नेला आणि तिला तो प्यावाच लागला. गुड, आता थोडी रेस्ट घे. ओके, तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. त्या अवस्थेतही देवयानीला कार्तिकच्या वागण्यातला हा बदल चकित करून गेला. पण सध्या तिची मनस्थिती एवढी खराब होती की तिने त्याचा जास्त विचार केला नाही. कार्तिकने तिला बेडवर झोपवलं आणि मग तो फ्रेश व्हायला निघून गेला. देवयानी, देवयानी, उठ ना, ओळखीचा आवाज देवयानीच्या कानावर पडला. तिने डोळे उघडले. समोर रोहिणी काळजीने तिच्याकडे पाहत होती. तिला पाहताच देवयानी पटकन उठली आणि तिच्या मिठीत शिरली. अगं, काय अवस्था करून घेतली आहेस तू?
तुझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स होते आणि तू मला काहीच सांगितलं नाहीस. मी खूप नाराज आहे तुझ्यावर. नशीब कार्तिक होता म्हणून, नाहीतर काय झालं असतं तुझ्यासोबत. देवयानी, काय ग, कशी आहेस तू? बाळा, जास्त त्रास होतोय का ग? रोहिणीने तिचा चेहरा हातात घेत विचारलं. दोघींचे डोळे पाण्याने भरले होते. आधी होत होता, आता नाही होत. तू आलीस ना? देवयानी तिच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. रोहिणीने पुन्हा तिला मिठीत घेतलं. देवयानी, किती रागवले होते मी. तुझ्याशी बोलणारच नव्हते, माहिती आहे तुला. खूप ओरडणार होते. काहीच कसं ग सांगत नाहीस मला. तो नीच माणूस तुला कधीपासून त्रास देत होता तेही तू सांगितलं नाहीस. मी तुझे बेस्ट फ्रेंड आहे ना, मग असं का करतेस? रोहिणी आता रडायलाच लागली. ए रोहिणी, अगं तिला सावरायला आले आहेस की, आणि तूच रडतेस. गप्प बस. शिवचा मागून आवाज आला. दोघींनी चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो तिथेच उभा होता. तुला कोणी इथे यायला सांगितलंय? आम्हाला आमच्या दोघींमध्ये कोणी नको असतं. तू जा बाहेर. रोहिणी त्याच्याकडे पाहत डोळे पुसत म्हणाली. यार, या दोघींमध्ये माझी काही किंमतच नाही. आता कळलं, ही आली की कार्तिक का बाहेर गेला ते. त्याला कळलं, पण मला अक्कल नाही. अपमान करून घेण्याची सवयच लागली आहे. शिव केस खांजवत बाहेर पडला आणि समोरच्या रूममध्ये गेला. रोहिणी, माझ्या जिजूंसोबत थोडं चांगलं वागत जा ना. देवयानी नाक पुसत म्हणाली. अगं चांगलंच तर वागते, पण आपल्या दोघींमध्ये लुडबुड केलेली मला नाही आवडत. रोहिणी म्हणाली. आपण काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत का? तू असे बोलतेस? देवयानी थोडं हसत म्हणाली. सध्या तरी नाही आहे, पण मला वाटतं मागच्या जन्मी आपण रांझा वगैरे काहीतरी नक्की असणार. रोहिणी डोळे मिचकावत म्हणाली. तसं देवयानी हसू लागले आणि तिला हसताना दुरून पाहणाऱ्या कार्तिकने एक दीर्घ श्वास सोडला. कितीतरी वर्षानंतर तिच्या चेहऱ्यावर स्माईल पाहत असल्यासारखं त्याला वाटत होतं. तो सध्या देवयानीच्या रूममध्ये बसला होता. दोन्ही रूमचे दरवाजे उघडे असल्यामुळे त्याच्या रूममधून सगळं त्याला व्यवस्थित दिसत होतं, विशेषतः देवयानी. कार्तिक, डोळे बघ किती लाल झालेत. थोडं झोपून घे. शिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. आता झोप येईल मला. तो देवयानीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे समाधानाने पाहत म्हणाला आणि तसाच बेडवर पडला. शिव थोड्या विचित्रपणे एकदा देवयानीकडे आणि एकदा कार्तिककडे पाहत राहिला. कुछ तो गडबड है. शिव मनातच पुटपुटला. इकडे देवयानी आणि रोहिणी अजूनही बोलत होत्या. आता देवयानीने रोहिणीच्या मांडीवर डोकं टेकवलं होतं आणि रोहिणी प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवत होती. रोहिणी, माझ्यामुळे लग्न झाल्यापासून दोनदा तुला असं अचानक यावं लागलं. तुझे फॅमिलीवाले नाराज असतील ना? देवयानीने नाराज होत विचारलं. नाही ग, मॉम थोड्या नाराज होत्या, पण यावेळी आम्ही इथे आलो तर शिवच्या मूळ गावी देवदर्शनासाठी जाणार आहोत असं सांगितलं त्यांना, त्यामुळे त्या खुश आहेत. आणि शिवचं काही नसतं, तुला तर माहिती आहेस, त्याला आपलं नातं आधीपासूनच माहिती आहे, रोहिणी म्हणाली. कोणतं गाव आहे? देवयानीने विचारलं. सोलापूर जिल्ह्यात कुठलं तरी गाव आहे. उद्या जायचं आहे. तुला दिसेलच कसं आहे ते गाव, कारण तू पण येतेस, रोहिणी म्हणाली. देवयानी पटकन उठून बसली. मी कशाला येऊ? देवयानीने चकित होऊन विचारलं. वेडाबाई, तुला मी खूप आधीपासून ओळखते. तू आता चेहऱ्यावरून दाखवत नाहीस, पण मला माहिती आहे की तू आतून खूप तुटली आहेस आणि तू मला ते सांगणार नाहीस, म्हणून पुढचे 2 दिवस मी तुला घेऊन फिरणार आहे, रोहिणी म्हणाली. अगं, पण मी तिथे येऊन काय करू? देवयानीने विचारलं. काही नको करू, मस्त गाव बघ, एन्जॉय कर आणि सध्या मनाचे विचार आहेत ना ते थोडे विसरून जा. प्रत्येक दुःखावर वेळ हाच रामबाण उपाय असतो असं मॉम म्हणायच्या. तर ही वेळ थोडी जाऊ दे, म्हणजे तू थोडी सावरशील. मी तुला सोडून गेले तर मला चैन पडणार नाही, रोहिणी तोंड बारीक करत म्हणाली. पण अगं, देवयानी काही बोलणार तेवढ्यात रोहिणीने तिला थांबवलं. बाई, किती पण असतात ग तुझे. तुझ्या ऑफिसमधून पण सुट्टी काढली आहे आणि आता आणखीन काय बहाणा शोधणार आहेस? बोल लवकर, रोहिणी डोळे मोठे करून रागात म्हणाली. तसं देवयानीने तोंड बारीक केलं आणि मान खाली घातली. रात्री आजोबा तिला पाहायला कार्तिकच्या रूममध्ये आले होते, तेव्हा ती बाल्कनीतून बाहेर पाहत होती. दरवाजा उघडण्याचा आवाज येताच तिने मागे वळून पाहिलं. मिसेस पाटील आजोबांची व्हीलचेअर ढकलत आत येत होत्या. देवयानी लगेच त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. अगं बस,
तुला तर लागलं आहे, कुठे धडपडलीस? आजोबांनी विचारलं. देवयानीचा कंठ दाटून आला. तो प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तिला रडू येऊ लागलं. पण तेवढ्यात, मी सांगितलं ना ती ऑफिसच्या पायऱ्यांवरून पडली, आता पुन्हा विचारणार का? कार्तिक मागून येत म्हणाला. तुला नाही विचारलं मी, माझ्या सुनेला विचारला होतं. बटाट्या, आजोबा म्हणाले. कार्तिकने त्यांच्याकडे रागाने पाहिलं. डोळे बाहेर येतील इतके मोठे केलेस तर? आजोबा लगेच म्हणाले. कार्तिकने नकारार्थी मान हलवली. बरं सुनबाई, तू आराम कर, मी तुमच्या समोरच्या रूममध्येच आहे. तुला काही हवं असेल तर मला हाक मार, आजोबा म्हणाले. देवयानी थोडी गोंधळली. यांना स्वतःला चालता येत नाही आणि म्हणे मला हाक मार. कार्तिकने मनातल्या मनात डोक्याला हात लावला आणि सोप्यावर बसला. मिसेस पाटील मात्र हे सगळं हसत मुखाने पाहत होत्या, पण मनातून त्या भयंकर वैतागल्या होत्या. त्यांना कधी एकदा हा समोरचा ड्रामा बंद होतोय असं झालं होतं. चला, आम्हाला समोरच्या रूममध्ये सोडा, आजोबा म्हणाले. तसं मिसेस पाटील त्यांना बाहेर घेऊन गेल्या. देवयानीने थोड्या प्रश्नार्थक नजरेने कार्तिककडे पाहिलं. ते तुझ्या रूममध्ये राहणार आहेत, डोंट नो का? ते कार्तिक बेफिकीरपणे बोलला आणि वॉशरूमकडे जाऊ लागला. माझं सामान? देवयानी टेन्शनमध्ये बेडवर बसली. त्याचवेळी तुझं सगळं सामान मी इथे शिफ्ट केलं आहे. वॉशरूमच्या दरवाजातून कार्तिकचा आवाज आला आणि पाठोपाठ दरवाजा बंद झाला. यांना कसं कळतं मला काय हवं ते? देवयानीने डोक्याला हात लावला. तिथे अजूनही पट्टी होती, पण सध्या तिला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलं होतं. आजोबा तिच्या रूममध्ये राहणार समोरच म्हणजे तिला कार्तिकसोबत राहावं लागणार एकाच रूममध्ये. त्या कल्पनेनेच ती थोडी घाबरली. तिने बेडवरून उशी घेतली आणि सोफ्यावर जाऊन बसली. तेवढ्यात कार्तिक फ्रेश होऊन बाहेर आला. देवयानीने त्याच्याकडे पाहिलं. त्याने आज व्हाईट कलरचा टी-शर्ट घातला होता. त्याचे छोटे छोटे केस थोडे ओले असल्यामुळे कपाळाला चिकटले होते. त्यात तो तिला जास्तच क्यूट वाटला, पण त्याचवेळी तोही तिच्याकडेच पाहत होता हे तिच्या लक्षात आलं नाही. वाट? त्याने भुवया उंचावत विचारलं. ती लगेच गोंधळली. शेट, काय विचार करतेस आपण? आणि असं कसं त्याच्याकडे बघत बसलोय? तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली. कार्तिक मात्र गालातल्या गालात हसला. देवयानी, औषध घे आणि झोप. तो तिच्या शेजारी सोफ्यावर बसत म्हणाला. हो, मी घेते, मी इथे झोपते, ती म्हणाली. नो नीड, मी इथे झोपेन, तू बेडवर जा, तो म्हणाला. ती मग उठली आणि बेडवर जाऊन झोपली. तिने एक नजर त्याच्याकडे टाकली. तोही आता सोफ्यावर पडला होता. किती बदलला आहे हा. पहिल्या दिवशी मी या रूममध्ये आले तेव्हा याने बेड शेअर केल्यावर किती अपमान केला होता, किती काय काय बोलला होता. त्याला बेड काय रूमसुद्धा शेअर करायला आवडत नाही असं म्हणाला होता. आणि आज तो स्वतःहून मला बेड देतोय आणि स्वतः सोफ्यावर झोपतोय. खरंच कार्तिकला मी एवढी आवडते का की नाईलाजाने हे सगळं करावं लागतंय? पण एक गोष्ट मात्र अगदी खरी आहे, आज तो आहे म्हणून मी इथे आहे. अगदी पूर्ण आयुष्य त्याला दिलं तरी त्याचे उपकार फिटणार नाहीत. आणि आता त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही. तिने हातातली चादर घट्ट पकडली आणि डोळे मिटले. एक गोड शिरशिरी तिच्या सर्वांगातून वाहिली. तिने पुन्हा डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. कार्तिक, मला कळलं आहे. तो जवळ आला की मी का अस्वस्थ होते, त्याच्या स्पर्शाने मी का वेडी होते. त्याच्यासाठी ज्या भावना आहेत त्या दुसऱ्या कोणासाठी का नाहीत? त्याच्यासाठीची काळजी इतकी वेगळी का आहे? कारण ज्या गोष्टीपासून मी दूर पळत होते ती तर कधीच होऊन गेली आहे. आता मला कळलं. आय एम इन लव्ह. आय लव्ह हिम खूप. देवयानी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होती. पण तो झोपला होता का त्याची थकला होता का ते तिला माहिती नव्हतं. पण आज त्याला पाहण्यात ती मात्र बेभान झाली होती. आय लव्ह हिम? मग त्याने माझ्याशी कधीच लग्न केलं नाही तरी मी त्याच्यावर प्रेम करत राहील. मी ही गोष्ट कधीच सांगणार नाही, पण प्रेम मात्र कायम करत राहील. मनातल्या मनात सकाळी देवयानी उठली तेव्हा तिच्या कानावर कार्तिकच्या बोलण्याचा आवाज पडत होता. तिने डोळे उघडून आवाजाच्या दिशेने पाहिलं. कार्तिक केसातून हात फिरवत बाल्कनीत उभा होता आणि कोणाशी तरी फोनवर बोलत होता. ती उठून बसली आणि पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तोही बोलता बोलता तिच्याकडेच पाहत होता. त्याचं असं पाहणं तिला सुखावून गेलं.
आंखें खुली तो मैं देखूं तुझे, सिर्फ ये भी फरमाइश है, पहली तो मुझको याद नहीं, तू मेरी आखिरी चाहत है, सह लूँगी मैं अब तेरी कमी, मुझसे होगा ही नहीं. देवयानीने नजर फिरवल्याने ब्लँकेट बाजूला करून उठायला लागली. त्याच वेळी तिला तो जवळ येताना दिसला. तसाच फोनवर बोलत मग ती तशीच बसून राहिली. त्याने फोन ठेवला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात तिच्या हृदयाची गती वाढली. श्वास किंचित वर खाली होऊ लागला. फिलिंग बेटर, त्याने तिच्या केसातून हलकेच हात फिरवत विचारलं. तिने शांतपणे मानेनेच होकार दिला. त्याचं असं कुरवाळणं तिला खूप आवडलं. ती शांतपणे तो क्षण अनुभवत होती आणि त्याचवेळी तो थोडा खाली झुकला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं, पण तो थांबला नाही. आणखीन जवळ आला. तिच्या सर्वांगावर शहारे आले. गालावर हजारो गुलाब फुलल्यासारखे झाले आणि त्या क्षणी त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. देवयानी एकदम स्तब्ध झाली. पोटातली फुलपाखरं आता जणू पूर्ण शरीरभर नाचू लागली होती. तिचे डोळे आपोआप बंद झाले. त्याने आणखीन थोडा दाब देत तिच्या कपाळावर किस केला. एक सळसळती वीज तिच्या पूर्ण शरीरातून गेल्यासारखी तिला वाटली. गेट रेडी, सगळे वाट बघत आहेत. त्याचा आवाज तिच्या कानात घुमला. मग त्याचा श्वास दूर जात असल्याचं तिला जाणवलं. तिने हळूच डोळे उघडले. कार्तिक दरवाजातून बाहेर पडत होता. कदाचित दरवाजा उघडाच होता आणि आजोबा आसपास असतील म्हणून कार्तिक असं वागला. त्या विचारानेच तिचं मन खट्टू झालं. क्षणात तिच्या गालावरची लाली कमी झाली. तिने सुस्कारा सोडला आणि उठली. तिने आवरलं. एक बॅग घेतली. त्यात 2 दिवसांसाठी लागणारं सामान पॅक केलं आणि खाली आली. सगळे ब्रेकफास्ट करत होते. तिला पाहताच रोहिणी लगेच उठून तिच्याजवळ आली. देवयानी, चल लवकर, ब्रेकफास्ट कर, आपल्याला उशीर होतोय. रोहिणी तिला खुर्चीवर बसवत म्हणाली, सकाळी उठवायला यायचं नाही का? देवयानी हळूच तिला म्हणाली, अगं आले होते, पण तू झोपली होतीस आणि कार्तिक म्हणाला की नको उठवू, मग मी परत आले. रोहिणी थोडी नाराज होत म्हणाली. कदाचित ती गोष्ट तिला आवडली नव्हती हे तिच्या आवाजातून जाणवत होतं. पण देवयानीच्या मनाला मात्र कार्तिकची ती काळजी स्पर्शून गेली. तिने हळूच तिरक्या नजरेने कार्तिककडे पाहिलं. तो शांतपणे खात होता. देवयानीने खाली पाहिलं आणि तेही नाश्ता करू लागली. थोड्याच वेळात त्यांचा ब्रेकफास्ट झाला. रोहिणी देवयानीला घेऊन बाहेर आली. जाताना देवयानीने मागे वळून एकदा कार्तिककडे पाहिलं, पण त्याचं लक्ष नव्हतं. तिचा थोडा हिरमोड झाला. तिला वाटत होतं जाताना एकदा तरी त्याला भेटावं. आता 2 दिवस त्याच्यापासून दूर राहायची कल्पनाच तिला दुःख देऊन गेली. तिने कसंबसं स्वतःला सावरलं आणि गाडीत येऊन बसली. शिव ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. रोहिणी मात्र मागे देवयानीजवळ बसली. तू जा ना त्याच्याजवळ बसायला, आपला ड्रायव्हर असल्यासारखं वाटेल. देवयानी हळूच रोहिणीच्या कानात म्हणाली, अगं तिथे कार्तिक बसणार आहे. रोहिणी म्हणाली. देवयानीला जणू आनंदाचा धक्काच बसला. ते पण येत आहेत? तिने खुशीत विचारलं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहिणी मात्र चमकली. हो, तिने थोड्या शंकेने देवयानीकडे पाहत उत्तर दिलं. तू एवढी हॅप्पी का झालीस? रोहिणीने तिचा चेहरा न्याहाळत विचारलं. देवयानी एकदम चपापली. आपली चोरी पकडली गेली असं तिला वाटलं, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. अगं आपण सगळे असलो की जास्त मज्जा येईल म्हणून. देवयानीने कसंबसं उत्तर दिलं. काय माहीत मज्जा येते की आणखीन काय होतंय? रोहिणी थोडी काळजीत म्हणाली. म्हणजे? देवयानीने गोंधळून विचारलं. अगं शिवचं गाव म्हणजे कार्तिकचा आजोळा आहे आणि शिव म्हणत होता की कार्तिक गेले 15 वर्ष त्याच्या आजोळी गेलेलाच नाही. आता तिथे त्याला पाहून त्या लोकांना आनंद होईल की दुःख, काय माहिती? रोहिणी म्हणाली. देवयानी शॉक झाली. तुला काय म्हणायचं आहे? कळलं नाही मला. देवयानी म्हणाली. जाऊ दे, मला पण नीट माहिती नाही, पण या लोकांच्या आधी खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे कार्तिकची आताची मॉम, रोहिणी सांगत होती. तेवढ्यात अचानक पुढचा दरवाजा उघडला. तिने लगेच बोलणं थांबवलं. दोघींनी पुढे पाहिलं. दरवाजा उघडून कार्तिक आत येऊन बसला. मग मात्र रोहिणी आणि देवयानी दोघीही शांत बसल्या. पण राहून राहून देवयानीला वाटत होतं की पुढचं काय आहे ते आताच कळावं. रोहिणी कार्तिकची आताची मॉम का म्हणाली? कार्तिकला आधीही कोणीतरी मॉम होती का? म्हणजे ही मॉम सावत्र आहे का? की आधीची सावत्र होती? देवयानीच्या मनात एकाच वेळी खूप सारे प्रश्न आले, पण सध्या उत्तर काहीच मिळत नव्हतं. आणि आता रोहिणी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही
हेही तिला माहिती होतं. शेवटी गावात गेल्यावर एकांतात विचारू असं तिने ठरवलं. देवयानी, कार्तिकच्या हाकेने देवयानी भानावर आले. यस सर, ती लगेच थोडी पुढे झुकून म्हणाली. तू तुझी औषधं घेतलीस? कार्तिकने विचारलं. गाडीतल्या सगळ्यांचे डोळे विस्पारले. हो सर, मी घेतले आहेत, देवयानी नीट बसत म्हणाले. आजोबांनी विचारलं होतं, कार्तिक आता खिडकीतून बाहेर पाहत निर्विकारपणे म्हणाला. तसं शिव आणि रोहिणीचे चेहरे पूर्ववत झाले. त्यांना सांगा मी ठीक आहे, औषधं घेतली आहेत, देवयानी म्हणाली. ओके, कार्तिक म्हणाला. देवयानी खिडकीतून बाहेर बघत होती. कार्तिकने त्याचा लॅपटॉप काढला होता आणि तो काम करत होता. शिवने समोरच्या आरशात पाहिलं तर रोहिणी फोनमध्ये व्यस्त होती. गाडीमध्ये एकदम शांत वातावरण होतं. काय यार, कोणीतरी बोला ना माझ्यासोबत, कंटाळा येतोय, शिव आळस देत बोलला. सॉरी, सध्या मी फेसबुकवर व्यस्त आहे, रोहिणी फोनमधून डोकं वर न काढताच बोलली. शिवने शेजारी पाहिलं तर कार्तिक केव्हाच या जगातून त्याच्या ऑफिसमध्ये गेला होता. आता फक्त देवयानी राहिली होती आणि ती एकटक बाहेरचा निसर्ग बघत होती. ए देवयानी, त्याने गाडी चालवता देवयानीला हाक मारली. तसं देवयानीने त्याच्याकडे पाहिलं. काय, देवयानी म्हणाली. दीपक कसा आहे? रोहिणी बोलली होती की त्याने तुला प्रपोज केला, शिव चिडवण्याच्या मूडमध्ये बोलला आणि देवयानी थोडी शॉक झाली. पण त्याच वेळी कार्तिक, जो लॅपटॉपमध्ये काहीतरी टाईप करत होता, त्याची बोटं मध्येच थांबली. काय काय म्हणालास तू? कार्तिकने मोठ्या आवाजात शिवला विचारलं आणि शिव त्याच्या आवाजातल्या दोषाने एकदम दचकला. अरे, मी देवयानीला विचारत होतो तिच्या मित्राबद्दल, शिव एकदा कार्तिककडे आणि एकदा रस्त्याकडे घाबरत बघत बोलला. त्याला कदाचित कार्तिकची प्रतिक्रिया खूप जास्त अनपेक्षित होती. देवयानीचे अजून शॉकमधून बाहेर आली नव्हती. ती वेंधळ्यासारखी कार्तिककडे बघत होती. हे काय झालं कार्तिक, तू एवढा हायपर का झालास? रोहिणीही त्याच्या आवाजाने आता थोडी गोंधळली होती. कार्तिकने एकदा मागे वळून त्या दोघींकडे पाहिलं आणि मग पुन्हा पुढे बघितलं. शिव अजूनही अधूनमधून त्याच्याकडे बघत होता. काही नाही, मी ऑफिसच्या कामात व्यस्त होतो, त्यामुळे थोडा मोठा आवाज निघाला. तुम्ही पुढे बोला, कार्तिक आवाज कमी करत आणि पुन्हा लॅपटॉपमध्ये बघत बोलला. शिव, काय विचारलं होतंस तू? रोहिणीने आता शिवला विचारलं. काही नाही, मला बोर झाले, देवयानी अजूनही मधून कार्तिककडे बघत होती. तिची अवस्था त्या गाण्यासारखीच झालेली. या प्रकाशासोबत का धूर उठतो दिव्यातून? हे स्वप्न मी पाहते की स्वप्नातून जागी झाले? अजब ही कहाणी आहे ही. आणि कार्तिक, त्याचं मात्र आता सगळं लक्षच उडालं होतं. तो नुसताच लॅपटॉपमध्ये बघत होता, पण मनात विचार मात्र वेगळे सुरू होते. दीपक हा कोण आहे? हा तोच तर नाही ना, तिला बाईकवरून फिरवणारा आणि त्याने हिला प्रपोज केलं? त्याची हिंमतच कशी झाली? कार्तिकने रागात लॅपटॉपवर हात मारला. तसं गाणं गाणारी रोहिणी एकदम शांत झाली. कार्तिक, काय झालं? शिवने पण थोडं चकित होऊन विचारलं. काही नाही, फक्त डोकं दुखतंय. पुढे हॉटेल असेल तर थांबव, मला फ्रेश व्हायचं आहे. कार्तिक मागच्या सीटवर डोकं टेकवत शांतपणे बोलला. ठीक आहे, शिव म्हणाला. आता या सनकीला काय झालं? थोड्या वेळापूर्वी जोशमध्ये काम करत होता आणि आता डोक्याला हात लावून बसला. डोकं दुखत असेल का? देवयानी त्याला मागून बघत विचार करत होते. क्षणभर असंच पुढे झुकून त्याचं डोकं चेपून द्यायची तिची इच्छा झाली, पण शेजारी रोहिणीला पाहून तिने लगेच तो विचार झटकला. थोड्याच वेळात शिवने एका बऱ्यापैकी चांगल्या हॉटेलसमोर गाडी थांबवली. कार्तिक आणि शिव पुरुषांच्या वॉशरूममध्ये गेले तर त्या दोघी महिलांच्या वॉशरूममध्ये गेल्या. रोहिणी, एक विचारू का? देवयानीने बाथरूममध्येच रोहिणीला विचारलं. हो विचार ना, रोहिणी म्हणाली. कार्तिक सर शिवचे मामेभाऊ आहेत ना, मग त्यांचं गाव कार्तिक सरांचं आजोळ कसं? देवयानीने गोंधळून विचारलं. अगं, शिवची आई कार्तिकच्या वडिलांची बहीण आहे आणि ती मिसेस पाटील माझ्या सासऱ्यांची बहीण आहे. ते म्हणतात ना काहीतरी साटो लोटो, ते केलं आहे बहुतेक, रोहिणी बोलली. ओहो, देवयानीने समस्याचे भाव चेहऱ्यावर दाखवले. देवयानी, तुझं झालं की तू पुढे जा आणि ते दोघं कुठे बसलेत ते बघ, मी मागून येते, मला थोडा वेळ लागेल, रोहिणी आरशात मेकअप व्यवस्थित करत बोलली. देवयानीने मान हलवली आणि मग वॉशरूममधून बाहेर आली. ती हॉलच्या दिशेने जाऊ लागली. तेवढ्यात अचानक तिचा हात कोणीतरी ओढून घेतला. ती
ती दचकून ओरडणार तेवढ्यात तिच्या तोंडावर कार्तिकने हात ठेवला. मी आहे, कार्तिकला भिंतीला टेकवत बोलला. देवयानी एकदम शॉक झाली आणि पाठीला थंड भिंत लागताच तिच्या शरीरावर काटा आला. पण त्यापेक्षा जास्त उत्सुकता तर त्याच्या जवळ येण्याने जाणवली. सर काय झालं? तिने गोंधळून विचारलं. हे तू विचारतेस काय झालं? कार्तिकने तिच्या शेजारच्या भिंतीवर हात आपटत रागात विचारलं. तसं तिने घाबरून डोळे मिटले. याच्यातला हिटलर जागा झाला वाटतं. ती मनातच त्याचा रागीट चेहरा आठवत होते. देवयानी डोळे उघड, त्याचा आवाज आला. तसं त्याने डोळे उघडले. त्याचा चेहरा समोरच दिसत होता, ज्यावर खूप सारा राग दिसत होता. पण तिला त्याचा रागही आवडला. ती एकटक त्याच्याकडे बघत होती. देवयानी काय चाललंय हे? कार्तिकने भुवया वर करून विचारलं आणि देवयानी आता पूर्ण गोंधळली. काय झालं? तिने विचारलं. दीपक कोण आहे? त्याने इकडे तिकडे बघत विचारलं. अरे बापरे, आता हा सनकी दीपकच्या मागे लागतोय की काय? मागच्या वेळी कार्तिक शिंदे आणि आता दीपक, हा वेडा आहे का? देवयानी डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. देवयानी काहीतरी बोल, तो पुन्हा बोलला. ती काय बोलणार तेवढ्यात देवयानी, रोहिणीचा मागून आवाज आला. तसं देवयानीने त्याच्या छातीवर हात दाबून त्याला स्वतःपासून दूर ढकललं आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात त्याच्यापासून काही अंतर ठेवून उभे राहिले. काय झालं? तुम्ही दोघे इथे काय करत आहात? रोहिणीने मागून त्यांच्याजवळ येत विचारलं. काही नाही, ते आपल्यासाठी थांबले होते. देवयानी तिरक्या नजरेने कार्तिककडे बघत बोलली. कार्तिक अजूनही थोडा रागात वाटत होता. ठीक आहे, जाऊया मग आपण, रोहिणी त्या दोघांना बोलली. देवयानीने लगेच रोहिणीचा हात पकडला आणि तिच्यासोबत चालू लागली होती. इकडे कार्तिकने रागात फोन काढला आणि एक नंबर डायल केला. हॅलो शहाणे, एक काम करा, आपल्या हेड ऑफिसमध्ये जेवढे दीपक नावाचे कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या जवळच्या लोकेशनला ट्रान्सफर करा. मी येईपर्यंत हे काम व्हायला हवं, समजलात का? कार्तिक बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. तो मग बाकी सगळे जिथे होते तिथे आला तर रोहिणी आणि शिव शेजारी बसले होते. तो मग जाऊन देवयानीच्या शेजारी बसला. देवयानीने तिरक्या नजरेने त्याला पाहिलं आणि मग मान खाली घातली. तिला उगीच अवघडल्यासारखं झालं. जेवताना टेबलवर ती कार्तिकला नजर देण्याचं टाळत होती. तिला खरं तर आता त्याची भीती वाटत होती. त्याला असं ढकललं म्हणून तिला वाईटही वाटत होतं. पण अचानक रोहिणी आली आणि तिला काही सुचलं नाही म्हणून तिने त्याला ढकललं होतं. आता याचा राग तो पुन्हा नक्की काढेल हे तिला माहिती होतं. हे बाप्पा, याला इतका का राग दिला आहे? सगळंच भरभरून द्यायची गरज काय होती? रंग, रूप आणि टॅलेंट ठीक आहे, पण हा राग आणि ॲटिट्यूड देणं गरजेचं होतं का? देवयानीने मनातच सुस्कारा सोडला. एव्हाना त्यांचं खाऊन झालं होतं म्हणून ते लोक पुन्हा बाहेर आले. ए देवयानी, तू पुढे बस, मी आणि रोहिणी मागे बसतो, शिव रोहिणीकडे बघत बोलला. देवयानी गालातच हसली आणि तिने रोहिणीच्या खांद्याला हलकेच धक्का मारून डोळे मिचकावले. तसं रोहिणीने तिच्याकडे डोळे वटरून पाहिलं. सगळे गाडीमध्ये बसले. देवयानीने एकदा ड्रायव्हिंग सीट वर कार्तिककडे नजर टाकली, पण तो मात्र गाडी सुरू करण्यात बिझी होता. तर मित्रांनो, कशी वाटली कथा प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक एक द्यायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.